हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. अँड आज आमचा आहे पाणीपुरीचा बेत. सो त्यासाठी मी पुऱ्या तर तळून ठेवलेल्या आहेतच. या आमच्या पुऱ्या आहेत आणि कुकरमधल्या पुऱ्या पण आम्ही ट्राय केल्या, बट त्या फेल झाल्या. सो मी दाखवेल त्या कशा झाल्या. आता आपण बनवणार आहोत चिंचेचं पाणी. सो मी तुम्हाला सांगते चिंचेच्या पाण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते. हा तर चिंचेचा पल्प, मी रात्रभर चिंच भिजवून ठेवली होती. हे गूळ, धणे लागतील, तेल लागेल फोडणीला, बडीशेप, काळं मीठ, जिरेपूड, लाल तिखट आणि सुंठ. तर आपण पाहूयात. त्यासाठी मी आधी टाकते, गॅस चालू करते आणि तेल टाकते. यामध्ये आपण धने टाकूयात. तेल गरम झालेलं आहे, यामध्ये धने टाकूयात. नंतर मी धने नीट करून ठेवले होते. त्यानंतर बडीशेप, याला चांगलं मिक्स करून घेऊयात. बडीशेपने थोडी जास्त छान टेस्ट येते. थोडी क्वांटिटी जास्त टाकली आपण तरी चालू शकते. हे छान फ्राय झालं आहे. यामध्ये आपण पल्प ॲड करूया. तर आता आपण ॲड करूयात ड्राय मसाले. त्यासाठी आपण टाकूयात हे लाल तिखट, कलरसाठी रेड चिली पावडर, दॅन जिरेपूड 2 टेबलस्पून, ब्लॅक सॉल्ट 1 टेबलस्पून आणि सुंठ, ड्राय जिंजर पावडर. याला आपण सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि आता सगळं आपण मिक्स करून घेऊयात. डोंट नो, समजलं नाही जिरेपूड टाकताना का अडकलं ते. विल चेक लेटर. हा सगळा मी गूळ टाकून घेतला आहे. आता ह्या गुळामुळे आपली चटणी पातळ होणारच आहे. तर आपण आता चटणी शिजून घेऊया साईड बाय साईड. मी पुदिनाचं पाणी करणार आहे, तर त्यासाठी मी मिक्सरमध्ये काढून ठेवलं. ते पण करताना मी तुम्हाला दाखवते. तिखट पाणी बनवण्यासाठी मी कोथिंबीर धुवून घेतली. कोथिंबीर थोडी जास्त क्वांटिटी घेतली आहे. पुदिनाची थोडी कमी क्वांटिटी आहे. आणि ही इथे यातही पुदिना आहे. यात 1 मिरची आहे, हातात 2 मिरच्या आहेत, अशा 3 मिरच्या, थोडा पुदिना. आणि आम्ही 3-4 लोकच आहोत. मोठे 3, एक लहान मुलगा माझा 4. त्यामुळं आम्हाला थोडंच पाणी आहे. सो मी कमी क्वांटिटीमध्ये करत आहे. जास्त क्वांटिटी असेल तर जास्त बाकी गोष्टी घेतल्या असत्या. आता याला मी मिक्स करून घेते, बारीक करून घेते. हा आहे माझा फूड प्रोसेसर. यामध्ये मी बारीक करून दाखवते. आता ते मिश्रण आपण बारीक करून घेतलं आहे. त्यामध्ये ऑलमोस्ट 1 लिंबू मी पिळून घेतला आहे. मी फक्त ते मिश्रण गाळून घेतलं आहे, कारण हे जे तोंडामध्ये येतं ते नाही आवडत, किंवा लहान मुलगा आहे तर तो खात नाही. तर हे आपलं पाणी बनवून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण अजून पाणी ॲड करणार आहोत. हे तर खाणं पॉसिबल नाही आहे. सो मी
बॉटल भरून फ्रीजला ठेवली होती, कारण ते ऑलमोस्ट आपलं गारच पाणी असतं. सो मी याच्यामध्ये ते पाणी ॲड करते. ठीक आहे. आणि यामध्ये आपण टाकणार आहोत एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाल्याचं पॅकेट मी आणलं होतं. तर हा पाणीपुरी मसाला टाकूयात. मी अंदाजे टाकते, तुम्ही तुमच्या चवीनुसार लागला तर परत ॲड करता येईल. दॅन अगेन ब्लॅक सॉल्ट आणि आपलं चाट मसाला, आणि हे सगळं छान मिक्स करून आता मी हे त्याचे फ्रीजला ठेवून देईल. अँड हॅव अ लुक, आपलं चिंचेचं पाणी किती मस्त दिसतं आहे. रेड कलर आणि घट्ट मस्त झालेलं आहे. टेस्ट पण ऑसम. तिखट पाणीही ऑसम झालं आहे. आता आपण हे बनवून घेऊयात फिलिंग, ज्यासाठी मी बटाटे उकडून ठेवले आहेत. दाखवते. रेडी फिलिंग. आणि हो, ज्या आम्ही कुकरमध्ये ट्राय केलेल्या त्या ह्या फेल्ड पाणीपुरीच प्लीज ट्राय नका करू. आणि हा कांदा कोथिंबीर मी एक बनवून दाखवते. हे आपण फोडूया, यामध्ये फिलिंग भरूया आणि तिखट पाण्यामध्ये बुडवून खाऊया. बाय बाय.